नमस्कार मंडळी, मी श्रेया शेट्टे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी ॲक्च्युली एक खूप छान आयडिया तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मला आधीपासूनच असा विचार होता की माझे जे फ्रेंड्स आहेत किंवा कोलिग्स आहेत, जे पण ॲस्ट्रोनॉमर्स आहेत, ॲस्ट्रोफिजिसिस्ट आहेत, त्यांच्यासोबत मला तुम्हाला इंट्रोड्यूस करून द्यायचं आहे. ऑफकोर्स सगळ्यांना एकत्र नाही करून देऊ शकत, वन बाय वन, हळूहळू. पण मला असं वाटलं की एक काहीतरी ट्रेड ऑफ असला पाहिजे. जर मी त्यांचा वेळ घेते आहे, त्यांच्याकडनं माहिती घेते आहे त्यांची, तर मीही त्यांना काहीतरी ऑफर केलं पाहिजे. तर मी एक मस्त अशी आयडिया घेऊन आली आहे. तर आयडिया अशी आहे की मी त्यांना थोडंसं काहीतरी इंडियन जेवणाबद्दल शिकवणार आहे किंवा त्यांच्यासोबत इंडियन जेवण बनवणार आहे. तर मी त्यांना नाश्त्यास वरती बोलवणार आहे. आणखीन तेव्हा त्या बहाण्याने आपण त्यांच्याकडनं त्यांची थोडीशी माहिती पण घेऊया. सो असं एक प्रकारचं एक्सचेंज होईल. म्हणून या सिरीजचं नाव असणार आहे नाश्त्यावर चर्चा. कारण आम्ही नाश्ता सुद्धा करणार आहोत, आणखी थोडीशी चर्चा सुद्धा करणार आहोत. सो तुम्ही रेडी आहात या सिरीजमध्ये पार्टिसिपेट करायला, या सिरीजचा पार्ट बनायला? चला तर या सिरीजचा जो पहिला पाहुणा आहे तो माझा खूप छान मित्र आहे, खूप छान रिसर्चर, माझा कलिग सुद्धा आहे. त्याचं नाव आहे डॉक्टर निकोलस वेसन. निकोलस जो आहे तो बेल्जियन आहे. आणखीन त्याने त्याची PhD केली कम्प्लीट केली लुव्हनमध्ये, जी एक बेल्जियन युनिव्हर्सिटी आहे. आणि आता तो तिथे पोस्ट डॉक्टरल रिसर्चर आहे. त्याने गेल्या वर्षी त्याची PhD फिनिश केली. आणि आम्ही जे असे फ्रेंड्स झालो ते पण आमच्या कामानिमित्ताने झालो. आधी आम्ही कोलिग्स होतो आणि आता आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत. सो आज मी त्याला इन्व्हाइट केलं आहे. आणखीन त्याच्याकडनं मी त्याला शिकवणार आहे थालीपीठ बनवायला. आजचा नाश्ता असणार आहे थालीपीठ. तर निकोलसची चर्चा करण्याआधी आपण एक थोडीशी बॅकग्राऊंड माहिती गोळा करूया की त्याचं नक्की रिसर्च टॉपिक काय आहे. तर निकोलस जो आहे तो एक सोलार फिजिसिस्ट आहे. म्हणजे तो सूर्यावरती रिसर्च करतो. आता जे आपलं पृथ्वी आहे, जे आपलं अर्थ आहे, ते सोलार सिस्टमचा भाग आहे. म्हणजेच की आपला तारा जो आहे तो आहे सूर्य. आणि सूर्याच्या भोवती आपण आणखीन जे दुसरे सगळे प्लॅनेट्स आहेत आपल्या सोलार सिस्टममधले, ते सूर्याच्या भोवती गोल गोल फिरतात. तर आपण रात्रीच्या आकाशात जे तारे बघतो आणखीन आपला सूर्य, यांच्यामध्ये काही जास्त फरक नाही आहे. हे सगळे तारेच आहेत, पण वेगवेगळ्या प्रकारचे तारे आहेत. आणि या जगामध्ये, या युनिव्हर्समध्ये ॲक्च्युली सूर्यापेक्षा बरेच मोठे मोठे तारे आहेत. तर त्यांच्या हिशोबाने ॲक्च्युली सूर्य खूप छोटा तारा आहे. पण आपल्या पृथ्वीच्या हिशोबाने सूर्य खूप मोठा आहे. आता सूर्य आहे किंवा हे जे बाकीचे सगळे तारे आहेत, हे तुम्हाला ॲक्च्युली या व्हिडिओप्रमाणे एका आगीच्या गोळ्यासारखे दिसत असतील. पण ही काही आग नाही आहे. या वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूक्लिअर बर्निंग प्रोसेसेस आहेत, ज्या स्टार्सच्या आतमध्ये घडतात. आणखीन त्याच्यामुळे हे असे शाईन करतात किंवा एवढे ब्राईट दिसतात आपल्याला आकाशामध्ये. सूर्य जो आहे तो आपल्या पृथ्वीपासूनचा सर्वात जवळचा तारा आहे, अगदी जवळचा. त्याच्यामुळे सूर्यावर काय काय घडतं आहे, आणखीन त्याचा जो इफेक्ट आहे तो पृथ्वीवरती कसा होऊ शकतो किंवा आपल्या सॅटेलाईट सिस्टमला कसं ते डिस्टर्ब करू शकतं, हे समजणं अतिशय गरजेचं आहे. तर सोलार फिजिसिस्ट हे सूर्याला स्टडी करतात. आणखीन त्यांच्यापासून जो पृथ्वीला इफेक्ट होऊ शकतो ह्याचाही ते अभ्यास करतात. आता सूर्याबद्दलची बेसिक माहिती तर तुम्हाला कळली आहे. चला तर सूर्याच्या स्पेशलिस्टशी गप्पा मारूया. मंडळी, तर हा आहे डॉक्टर निकोलस, जो आजचा आपला पाहुणा आहे. निकोलस, तुझं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. सो यू आर व्हेरी मच वेलकम ऑन माय चॅनल. Are you excited to do some cooking? To be here. So are you fond of Indian cooking, or do you do a lot of Indian dishes? I don't do a lot of Indian cooking myself, but I definitely like to go and go to. Very ready. आणि बघा मंडळी, तर मी थोडंफार थालीपीठाची तयारी करून ठेवली आहे. म्हणजे त्याला फक्त आता हे जे आहे तेच काय म्हणतात, ते डोला काय म्हणतात, त्याला ह्याचं पीठ मळायचं आहे. आणखीन मग आपण थालीपीठ फ्राय करू. सो हे काम निकोलस करणार आहे. निकोलस, डू यू लाईक टू वर्क विथ युअर हँड्स? बिकॉज इंडियन cuisine has to be made and eaten with hands. Are you acquainted with that? Are you used to that?
I'm not very used to that, but I'm prepared to take up the challenge. आता निकोलस कांदा मळतो आहे, आणखीन कांद्यामध्ये थोडे मसाले मिक्स करतो आहे. निकोलस, so now it's time for some science questions. Yay. Would you like to tell us a bit about your research, about your model, about your amazing paradise? Sure. So let me maybe start with giving some background on what I do. So I study the sun, and more specifically, I study solar eruptions. Because from time to time, the sun basically spits out huge clouds of hot gas of its own solar material. And these clouds then they travel through space at high velocities, and eventually they can also hit Earth, where they can, for example, damage satellites or cause other effects on our high technological society. And so what we want to do, we actually want to forecast these solar eruptions. So we want to build a weather forecast for space, you can say. And that's what I've been working on, and I've developed a model that basically models how these solar energetic particles travel from the sun to Earth. Thank you. तर आता मी तुम्हाला मराठीत समजवते की तो काय म्हणाला आहे ते. त्याचं हे जे मॉडेल आहे ते स्टडी करतं की सूर्यापासून हे पार्टिकल्स कसे प्रोड्यूस होतात आणि मग ते पृथ्वीपर्यंत आणि दुसऱ्या प्लॅनेट्सपर्यंत कसे पोचतात. त्यांच्या या जर्नीमध्ये ते काय काय पाथ फॉलो करतात, कसं ते सॅटेलाईट्सना अफेक्ट करतात, कसं ते प्लॅनेट्सना अफेक्ट करतात, हे पण हे मॉडेल स्टडी करतं. निकोलसच्या या मॉडेलला वापरून आपले जे फ्युचर ॲस्ट्रोनॉट्स आहेत ते समजू शकतील की त्यांना कसं वेदर मिळणार आहे आणि त्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे. You can keep making the dough. My next question to you is, what do you like the most of being an astrophysicist or of studying the sun? So just a minute, let me translate it first. माझा प्रश्न त्याला हा आहे की ॲस्ट्रोफिजिसिस्ट असण्यामध्ये त्याला काय सर्वात जास्त आवडतं, त्याच्या जॉबमध्ये हे काम करण्यामध्ये त्याला सर्वात जास्त काय आवडतं. Okay, well, it's a quite tough question actually, because there are many reasons why I like being an astrophysicist and why I like being or doing what I do. I think one of the reasons that I find this space weather forecasting so interesting is because it actually has a direct contribution to a future man's missions from to the moon or to Mars. So. Yes. So like the big space agencies are planning to send again astronauts to the moon, Yes. or even to Mars, and Yes, these indeed. astronauts, Yeah. they will be exposed to the, these harsh space weather conditions. indeed. So for that and to warn these astronauts, we need reliable forecasts, like we need forecasts here on Earth. That is true. And then by doing my job, I feel like I'm contributing somehow, even if it's only a tiny bit, I'm still like contributing somehow to the, let's say, to the hopeful success of these manned missions. Indeed. सो निकोलसचं म्हणणं असं आहे की आता आपण अशा एका टाईममध्ये आहोत की सध्या खूप मॅन्ड मिशन्स म्हणजे माणसांना दुसऱ्या प्लॅनेट्सवरती स्पेसमध्ये पाठवण्याचे मिशन्स जे आहेत ते सध्या खूप चालू आहेत, ऑनगोईंग आहेत. आणि अशा परिस्थितीत खूप इम्पॉर्टंट आहे हे समजणं की जे स्पेस वेदर आहे किंवा जे सनपासूनचे जे हार्मफुल डेंजरस पार्टिकल्स आहेत हे कसे याला अफेक्ट करू शकतात, ॲस्ट्रोनॉट्सना कसे अफेक्ट करू शकतात, या सगळ्या मिशन्सना कसे अफेक्ट करू शकतात. आणखीन त्याला त्याचं कामामध्ये जे सर्वात जास्त आवडतं ते हे आहे की त्याच्या कामा थ्रू तो या प्रॉब्लेमकडे कंट्रीब्यूट करू शकतो आहे. आणखीन तो ऑलरेडी ॲस्ट्रोनॉट्सना वॉर्न करू शकतो आहे की त्यांनी कशी कशी सावधानी बाळगली पाहिजे, कशी त्यांनी काय गोष्टी होऊ शकतात आणि कसे स्पेसमधले कंडिशन्स अचानक डेंजरस बनू शकतात. तर दिस इज रिअली व्हेरी इंटरेस्टिंग निकोलस. लाईक आय स्टडी स्टार्स अँड I think the way we can contribute to the society is very different. आम्ही ॲस्ट्रोफिजिक्स मधलेच आहोत, पण तरीही खूप वेगवेगळ्या टॉपिक्सवरती आमचं काम आहे, आमचा अभ्यास आहे. आणखीन खूप इंटरेस्टिंग आहे हे समजण्यासाठी की कसे वेगवेगळे टॉपिक्स वेगवेगळ्या पद्धतीने कंट्रीब्यूट करतात सोसायटीला. आय थिंक इट्स नाव टाइम टू ॲड सम वॉटर. Okay. So a bit of water and now you have to keep doing.
becoming a specialist. मी इथे थालीपीठ फ्राय करायला ठेवलं आहे. आणखीन चहा पण मी ठेवला आहे कारण चहाशिवाय नाश्ता अपुरा आहे. आणखीन मी तर वाट नाही बघू शकत कधी थालीपीठ तयार होत आहेत. तोपर्यंत आपण निकोलसची थोडीशी प्रश्न उत्तरं घेऊया, त्याचा इंटरव्ह्यू घेऊया. निकोलस, विच आर द हिंदी और मराठी वर्ड्स यू नो? आय एम ॲक्च्युली क्युरियस अबाउट इट. I only know 2 words. विच आर? Kup and chalak. या Shriya Kup chalak. आहे. Can you say that again? Shriya Kup chalak ahe. आपले थालीपीठ तयार आहे, ज्याला मी सर्व केलं आहे. आणि चहा पण तयार आहे. आणखीन निकोलस पण तयार आहे थालीपीठ टेस्ट करायला. आर यू रेडी टू टेस्ट द थालीपीठ दॅट यू मेड? Yes. बिफोर दॅट यू हॅव टू से थालीपीठ Talipit. अगेन. Talipit. Okay, that was good effort. Okay, go ahead and try the nice thalipit. Okay. It's hot. Very good. So, आमच्या गप्पा तर चालू आहेतच. आणखीन आमचं खाऊन पिऊन सगळं नाश्ता वगैरे छान झाला आहे पोटभर. इट वॉज ॲक्च्युली अ लॉट ऑफ प्लेजर टू हॅव यू ऑन द चॅनल. असं वाटलं हे नक्की मला लिहून कळवा. आणखीन तुमचे जे काही कमेंट्स असतील, छानशा आयडियाज असतील पुढच्या व्हिडिओसाठी, हेही मला नक्की लिहून कळवा. आणखीन लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल. हॅव यू सबस्क्राईब टू माय चॅनल? Of course I have. तर बघा, ह्याला तर मराठी कळत नाही आणि ह्याने सबस्क्राईब केला आहे. तर तसं तुम्हीही तुमच्या सगळ्या मराठी बोलणाऱ्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा हा व्हिडिओ, आणखीन हा चॅनल. चला तर नमस्कार, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. नमस्कार. Namaskar. बाय बाय.